रामकृष्ण हरिमाऊली. आजच्या मुक्कामी थोडीशी ओढ अधिक वाढली आहे ना, कारण पंढरीचं राऊळ आता जवळ आलं हो. अवघ्या 1-2 दिवसामध्ये आपण पंढरीमध्ये पोहोचून जाऊ. त्या सावळ्याच्या दर्शनासाठी रांगेत लागू. लोक हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने आलेली असतील आणि आमच्या दर्शनाची ओढ अधिक वाढत चालली आहे. मुखातलं नाव थांबता थांबत नाही आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं चालू आहे. कालच्या मुक्कामी आपण बघितलं की हरिनामाचा महिमाच एवढा मोठा आहे की आम्हाला सगळी सुख त्या नामाच्या नुसत्या उल्लेखानं मिळून जातात. आता या नामासोबत आणखी काय असणं आवश्यक आहे हे जरा समजून घ्यावं लागेल. आणखी काय असणं आवश्यक आहे? तुम्ही तर म्हणालात, देवाची येदवारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी गेले. आता हरिनाम घेतल्यावर पुण्याची गणना कोण करी आणि चारी मुक्ती मिळणार असतील तर अजून कोणता भाव असणं आवश्यक आहे? हो, अजून कुठला तरी भाव असणं आवश्यक आहे. काय आहे? भक्तीच्या प्रांतात दिखावा चालत नाही. उस डोंगा परी रसन डोंगा, काय भुललासी वरली अंगा. नदी डोंगी परी जल नो हे डोंगे, काय भुललासी वरली अंगे. लक्षात आहे ना? आहे खूप मोठा आहे, ऊस खूप मोठा आहे, लांब उंच आहे, पण वाडाच्या ऊसामध्ये रस असत नाही आणि रस असलाच तरी त्यात गोडवा असत नाही. मग जसा ऊसाच्या वाडात रस गोड असत नाही ना, तसा हरिनामाच्या मध्ये सुद्धा आणखी काही भाव असणं आवश्यक आहे. तुकोबारायांनी खूप छान सांगितलंय. त्यांची उदाहरणं खूप छान आहेत, दृष्टांतही खूप छान आहेत. काय म्हणतात तुकोबाराय? काय रूपे असे परिस चांगला, धातू केली मोला वाढतेने. परिसाचं रूप चांगलं असत नाही. फिरंगी अटिता, किती उदाहरण बघा. फिरंगी अटिता नये 12 रुके, गुणे मोले विके सहस्त्रवरी. फिरंगी म्हणजे तलवार. तलवार आटल्यावर तिचे फार फार पैसे 12 आणे सुद्धा मिळणार नाहीत. पण तलवारीला धार असेल ना तर तिचं मोल मात्र खूप मोठं ठरतं. म्हणजे मग परिसाचं मोल ठरतं लोखंडाला स्पर्श केल्यावर सोनं करण्यावरून. तलवारीचं मोल ठरतं तिच्या धारेवरून. आणि कही तैसी चंदनाची झाडे, परिमळे वाढे मोलतया. चंदनाची झाडं ही अशीच ओबडधोबड असतात, पण त्याला उघळल्यावर जो सुंदर सुगंधित गंध येतो ना, त्या गंधामुळं चंदनाची किंमत आहे, त्या सुगंधामुळं चंदनाची किंमत आहे. पुढे काय म्हणतात बघा. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. नुसतं नाव असेल तर तो धन्य होऊन जातो, पण हे नाव घेताना आणखीही काही भावांची गरज आहे. आणि तो भाव म्हणजे कुणाच्याही विषयी कोणत्याही स्वरूपाचा द्वेषाचा, हीनतेचा भाव आमच्या मनात असता कामा नये. पंढरीत जातोय आपण, सावळ्याचं दर्शन घेणार आहोत आणि सावळ्याचं दर्शन घेणार आहोत तर जसा मी सावळ्याचा लेकरू आहे ना, तशी अन्य लेकरं सुद्धा त्या सावळ्याची तिथे येणार आहेत. त्याच्याविषयी अपपर भाव, हीनत्वाचा भाव मनामध्ये असेल तर कसं बरं आम्हाला त्या सावळ्याची कृपा होईल? म्हणून तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्ञानोबारायांनी तर खूप छान पद्धतीनं हे समजून सांगितलंय, खूप छान पद्धतीनं. म्हणजे याआधी आपण काही भाग बघितलाय की डोळ्यात, कानात, सगळ्यात तो आणि तो भरलेला असला पाहिजे. त्यातही ज्ञानोबाराय काही उदाहरणं देतात आणि म्हणतात काय. राजाज्ञेची अक्षरे अथी, ते एका चामासाठी जोडीती सकळा ही वस्तू. चामड्याची किंमत शून्य असते, फार नसते काही चामड्याची किंमत, पण त्याच चामड्यावर राजाज्ञेची अक्षरं उमटली की ते राजाज्ञेचं पत्र होऊन जातं आणि त्याचं मूल्य वाढून जातो. चामडा काय आहे हे बघायचं नसतं. ते घाण आहे, त्या जनावराच्या मेलेला चामडा हे बघत नाहीत कोणी. त्यावर राजाज्ञेची अक्षरं असतात आणि ती राजाज्ञेची अक्षरं त्यावर पडतात, म्हणून त्याज्य असणारं चामडं सुद्धा जपून सन्मानानं न्यावं लागतं. हे चामड्याचं महत्व नाही, चामड्यावर पडलेल्या राजाज्ञेच्या अक्षरांचं महत्व आहे.
तसा देहाचं महत्व नाही आहे, देहाच्या मध्ये असलेल्या भक्तीचं अधिक महत्व आहे, खूप महत्व आहे. ज्ञानोबा राय सांगतात, ते पापयोनीही हो तुका, ते श्रुतादिज नव तुका, परी मासी तुंकिता तुंका तुटी नाही. ते पापयोनी मधले असले, राक्षस जरी असले तरी, श्रुती स्मृतींचं अध्ययन केलेले पंडित नसले तरी सुद्धा, ते जर माझे भक्त असतील, माझ्या नामस्मरणात दंग असतील, तरी त्यांची माझ्याशी तुलना केली असता ती बरोबरीची ठरेल. बघा हो, काय काय विलक्षण सामर्थ्य आहे शुद्ध हेतूने केलेल्या नामस्मरणाचं. मी त्याच्या बरोबरीचा आहे, तो माझ्या बरोबरीचा आहे. म्हणून म्हटलं मी की तुम्ही दर्शनाची आस जेवढी घेऊन पुढे सरकताय ना, एक एक पावलं, तेवढाच तो मनाने एक एक पावलं तुमच्याकडे येतोय. त्यालाही आस लागली आहे, त्यालाही ओढ लागली आहे. कारण एवढा शुद्ध भाव घेऊन सर्वस्व अर्पण करून त्याच्याकडे येणारा भक्त, त्यालाही हवाच आहे ना. मृदंगाचा गजर त्याच्याही कानावर पडतोय, टाळांचा टणत्कार त्याच्याही कानावर पडतोय. हा आवाज हृदयातून केलेला आहे, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, हा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचतोय. तो आपला हात देऊन उभा आहे आणि वाट बघतोय, येईल आता, येईल तो आता, तो माझा भक्त येईल आता. बस तो आला की माझ्या पायाला आलिंगन देईल आणि विठ्ठल शहारून जाईल. थरथरेल ती विठ्ठल मूर्ती, ती वीड देखील क्षणभर थरथरेल आणि असं वाटेल की बस आता हे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन झालंय. तोही वाट बघतोय, हो तोही वाट बघतोय, परमात्मा वाट बघतोय, त्याच्यावर विलक्षण प्रेम करणारा आत्मा त्याच्याकडे यावा म्हणून. काय म्हणतात ज्ञानोबा माऊली? कृष्णानं जे सांगितलं ते माऊली सांगतायत. माझे नरसिंहत्व लेणे जे याची महिमे, तो प्रल्हाद उगामतसाठी घेता बोभे सदा कीर्ती, काजे म्या द्यावे ते गोठी. बघा, प्रल्हादासाठी मला नरसिंह अवतार धारण करावा लागला. कृष्ण का म्हणतोय? प्रल्हादासाठी मला नरसिंह अवतार धारण करावा लागला. कुठून? खांबातून. कुठाय तुझा देव? कुठाय तुझा नारायण? सारखं नारायण नारायण करतोस, तो कुठे आहे सांग. तो म्हणाला कुठेही आहे, तुमच्या हात आहे, माझ्या हात आहे, दगडात आहे, खांबात आहे, सगळ्या ठिकाणी आहे. या खांबात असेल का? हो असेल. मारली लाथ खांबाला, खांब करतला आणि अकराळ विक्राळ नरसिंह त्यातून बाहेर आला. भक्तांनी सांगितलं तो इथं आहे, त्याला तिथून यावं लागलं, तिथून यावं लागलं. माझे नरसिंहत्व लेणे जे याची महिमे. तो राक्षस कुळातला होता म्हणून त्याच्या नामस्मरणाची अधिकची परीक्षा नाही बघितली, वेगळी गुणवत्ता सिद्ध नाही करावी लागली. राक्षस कुळातल्या प्रल्हादानं नारायणाला तू खांबातून ये असं सांगितलं आणि नारायण नरसिंह रूप धारण करून खांबातून आला. ही शक्ती आहे, ही ताकद आहे भक्तीची. म्हणून ज्ञानोबा राय सांगतात, ऐसा आघवाची परिपांडवा, जी ही आपुलिया सर्व भावा, जी आवे आला घे ओलावा मीची केला. जो आपल्या सर्व भावांनी, जी ही आपुलिया सर्व भावा. हे पांडवा, अर्जुनाला सांगतोय कृष्ण की जो आपल्या सर्व भावांनी मला शरण येतो ना, तो त्याच्यासाठी जो जो जगण्यासाठीचा ओलावा निर्माण करायचा आहे ना, तो मी करेल. अट काय त्याची? जी आपुलिया सर्व भावा. आपल्या सर्वस्वाचं दान त्यानं परमेश्वराच्या चरणी करावं लागेल आणि तो मग त्यासाठी काहीही करेल. आपला सर्व जीव ओवाळून त्याच्या चरणी अर्पण करत जो नामस्मरण करतो ना, त्याच्या भेटीसाठी तो आतुरलेला असतो. आता हाच नामस्मरणासहितचा सर्व काही अर्पित करण्याचा भाव घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. झालं आता, झालं. धावा येत आहे जवळ आणि मग पंढरीचा धावा सुरू होईल आणि तिथून पंढरीत पोहोचल्याबरोबर अनेक अनेक संत, अनेक वारकरी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाईचा गजर करत असतील. त्याच गजरात तल्लीन होऊन स्वतःला विसरून जाऊन गोरोबा काका विसरले तसे, नामदेव महाराज सर्वस्व विसरले तसे, ज्ञानेश्वरांनी सर्व अर्पण केलं तसं, तुकोबारायांनी सर्व अर्पण केलं तसं, आपली सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवून
आता आपल्याला त्याच्या भेटीला जायचं आहे. चला, निघताय, उचला पावलं माऊली आणि येऊ द्या गजर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाईचा गजर आपल्या तोंडून सतत येत येऊ द्या. आणि आता चला, पंढरपूरच्या सीमारेषेवर लवकरच पोहोचायचं आहे. उद्या पुन्हा येणार आहे दुसरा मुक्काम आणि तिथे आपण पुन्हा बोलणार आहोत याच विषयावरती. रामकृष्ण हरी.